तर दादांनो मी पोहोचलो तुळजापूरला गाडी खाली करायला लावली पण मी एकला नाही, माझे अंकल आहेत. आमचं शुभम बघा, गलन शुभमची स्टाईल, उषा पण आली. आम्ही चालू दर्शन घ्यायला आता आई तुळजाभवानीचं. आता रस्त्याला चालू आहे, गाडी इथं पाठीमागं खाली करायला लावली आणि निघालो दर्शनाला. तर चला व्हिडिओ पाहत राहा पुढं, आज मस्त दर्शन घ्यायचं आहे. तर भावांनो निघालो, पुढं आलो. पुढं आमचे अंकल होते, अंकलची आम्ही अर्ध्यापर्यंत होतो. अंकल आले, त्यांनी सांगून आपलं ते बारवामध्ये हातपाय धुवून ते वापस जाणार होते. आलो ह्या बघा, ताट घेतलं सगळं आईच्या पूजेचं सामान आणि मग डायरेक्ट चाललो मंदिराकडे. आमच्या शुभमची बघा डॅशिंग स्टाईल आणि ते जरा शुभम आज खुशच होता जरा जबरदस्त. मग इथं आलो बघा पाया. मी जवळ माझं लग्न झाल्यापासून 13 वर्षानंतर मी आईचं दर्शन घ्यायला निघालेलो आहे. लग्न झाल्यापासून एकतर आपल्या मागं कामं असले, कामामुळं कुठंच कुणालाच टाईम देता आलेला नाही आजपर्यंत. आज बी टाईम नाही दादांनो. गाडी खाली करायला तुळजापूरच्या आईच्या मंदिरासमोरच गाडी खाली व्हायला चालू आहे. मग तिथं दुकानाचं लोकेशन घेतलं होतं, म्हणून म्हणलं चला उषाला पण घेऊन जाऊ दर्शनाला, त्यासाठी घेऊन आलो. मग आलो मध्ये हो का आपलं शहाजीराजे महाद्वार आतमध्ये आलो. आमच्या अंकलची इथपर्यंतच भेट. आमच्या अंकल इथनंच वापस गेले, बाहेरून दर्शन घेतलं त्यांनी, वापस गेले. ते त्यांना सांगली कारखान्याला जायचं होतं. मग आम्ही ह्या मध्ये आलो तेव्हा असली रांग लागलेली जबरदस्त. जवळजवळ आमचे 2 तास गेले रांगेलाच. कसं मध्ये जाऊन दर्शन घ्यायचं होतं. मी बऱ्याच आलेलं नसल्यामुळं दर्शन घ्यायचं होतं. असं उशा बी आलेलं नव्हते, बाहेरूनच येऊन ते दर्शन करून गेले होते एक वेळेस मला वाटतं. आणि बघा मी गाभाऱ्यात आलो. गाभाऱ्याचं बघा जुनं बांधकाम आहे, कधीच ते आपल्याला काही कळणार नाही कोणालाच. बांधकाम आहे का काय, कसलं जबरदस्त बांधकाम आहे, जुन्या माणसाने घडवलेलं बांधकाम आहे. सगळं कुठल्या पद्धतीचं बांधकाम. मी तर खरंच भारावून गेलो. मला आजपर्यंत समोर मध्ये जाऊन दर्शन भेटलेलं नव्हतं आणि आज मी दर्शनमध्ये जाऊन घेतलं. इथपर्यंतच व्हिडिओ काढला मी. हो पुढं देवाच्या तिथं गाभाऱ्यात व्हिडिओ काढून देत नाहीत ना. मग दर्शन घेतलं, मधून बाहेर आलो. बाहेरून जरा हे बांधकाम बघा, किती जुनं बांधकाम आहे. मला खरंच आवडलं. शिखराचं बांधकाम नवीन असणार, त्याचा विषय नाही. मी बऱ्याच 1-2 वेळेस गेलो होतो, तर बाहेरनंच दर्शन घ्यायचं, बाहेरनंच जायचं. आज वेळ होता, गाडी खाली करायला लावून आपला टाईम भरपूर होता. म्हणताना म्हणलं आपल्याला दर्शन घेतल्याशिवाय जायचं नाही. मधनं जाऊन दर्शन घेतलं डायरेक्ट. तिथनं वापस बाहेर आलो, थोडं बसलो तिथं बाहेर येऊन. मंदिर मला खरंच आवडलं बांधकाम. आईचं पहिलं जुनं बांधकाम आहे. काही वाढलं शिखरं काय असू शकतं. इथं पोलीस लोक पण भरपूर होते. माझ्याकडे त्यांच्या पायांना लागलं, त्यांचं दर्शन घेतलं. इथे वर येऊन बसलो बघा, बसायला पण जागा चांगली जबरदस्त अशी. थोडं 10 मिनटं तिथं म्हणजे असं निवांत मला देवाच्या दारात आपण बसावं. थोडं बसलो. आमची शुभम बघा, शुभमची आमची डॅशिंग स्टाईल, शुभमची हवा आमच्या तिथं बसून थोडं निवांत वाटलं. निवांत जरा गप्पा गोष्टी चालल्या. चला म्हणले जाऊ बाहेर येऊन नाश्ता ते केलं. नाश्ता करून आपल्या गाडीकडे जायचं होतं, पण आमच्या शुभममध्ये काहीतरी घ्यायचं होतं. त्यासाठी चला म्हणलं बाहेर गेल्यावर इथं आलो. तर भावांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि गरीब जोडीला सपोर्ट करा.